इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण आपल्यासाठी एक रो हाऊस आणि त्याचे डिटेल्स घेऊन आलो आहे। रो हाऊस रिसेलसाठी आहे। हा असा एलिव्हेशन आहे। रो हाऊस दाखवण्याआधी मी तुम्हाला लोकेशन आणि सोसायटीबद्दल काही गोष्टी सांगतो। लोकेशन ह्याचं वाकड येतं, ॲड्रेसमध्ये तुम्हाला वाकड पडणार। भुजबळ चौकपासून हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरती आहे किंवा 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। इथून मेट्रो स्टेशन जे आहे वाकडचं ते अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे। BRT रोड पण वॉकेबल डिस्टन्सपाशी आहे आणि इथून मॉल्स पण वॉकेबल डिस्टन्सपाशी आहेत। जर मी सोसायटीबद्दल बोलू तर सोसायटीमध्ये टोटल 39 रो हाऊस आहेत। कंप्लीट रो हाऊस सोसायटी आहे। घर किंवा रो हाऊस बघण्याआधी आपण सोसायटीच्या ॲम्निटीज बघून घेऊ। सोसायटीमध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन पार्क किंवा गार्डन, त्यानंतर एक गणेश मंदिर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अशा ॲम्युनिटीज आहेत। तर मित्रांनो, हे होते आपल्या ॲम्युनिटीज। आता आपण बघून घेऊ आपला रो हाऊस। हे असं एलिव्हेशन असणार आहे आपलं। समोरून आपला रो हाऊस असा दिसेल। 1594 स्क्वेअर फीट, 1594 स्क्वेअर फीटचा हा बिल्टअप एरिया आहे। त्यामध्ये ही आपली कार पार्किंग स्पेस बघून घेऊ शकता। आणि राईट हँड साईडला माझ्या आपल्याला एक छोटं गार्डन भेटतं, ज्यामध्ये सध्या तुम्हाला एक नारळाचं झाड आहे इथं। हा असा आपला व्ह्यू आहे कम्प्लिटली। कार पार्किंग स्पेसचं जर मी बोलू तर 7.8 × 11.9, इथं एक इनोवा आणि 2 टू व्हीलर बसतील इतकी स्पेस आहे। जर मी दिशेचं बात करू तर ह्या साईडला आपली ईस्ट आहे, ह्या साईडला वेस्ट आहे, म्हणजे पूर्व फेसिंग आहे। ईस्ट फेसिंग आपला हा रो हाऊस आहे। कम्प्लिटली वास्तू कंप्लायंट आहे। आतमध्ये या। आतमध्ये जसं आपण येता, ही आपली ह्युमंगस लिव्हिंग आहे। पहिला लिव्हिंग बघून घ्या। 11 बाय 15ची ही लिव्हिंग स्पेस आहे। त्यानंतर पहिला आपण किचन बघून घेऊ, मग बाकीचं गार्डन अँड ऑल बघू। हा आपला किचन अँड डायनिंग स्पेस, जो की अगेन खूप मोठा आहे। 11.6 × 13.7चं हे किचन आणि डायनिंग स्पेस आहे। ह्या साईडला आपल्याला ग्राउंड फ्लोअरला फर्स्ट बेडरूम भेटते आणि त्यासोबतच ग्राउंड फ्लोअरला कॉमन वॉशरूम देखील आहे। पहिला आपण लेफ्ट साईडला वॉशरूम बघून घेऊ। वॉशरूम्स पण खूप मोठे आहेत। 7.8 × 4.4 वॉशरूमची साईज आहे। खालच्या फ्लोअरला जी बेडरूम आहे तीही बघा, त्याची साईज 11.6 × 9.8। इथं आपलं ड्राय स्पेस आहे, इथेही वॉशिंग मशीन लावू शकता। मागे गार्डनमध्येही लावू शकता। या आपण मागे जाऊ, गार्डन स्पेस बघून घेऊ। हा आपला प्रायव्हेट गार्डन असणार आहे घराचं। अगदी सुंदर असा हा गार्डन आहे। बघू शकता प्लांटेशन केलेले आहेत, हायबिस्कसची झाडं लावलेली गेलेली आहेत। त्यानंतर तो जो आपण समोर बघताय तिथंही आपला युटेन्सिल्सचा एरिया वॉश करण्याचा किंवा वॉशिंग मशीन लावू शकता। ही अशी आपली सुंदर गार्डन स्पेस बघितल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला जाऊ, जिथे आपल्याला एक लॉन्ज एरिया आणि 2 बेडरूम्स आहेत, तिथे अटॅच वॉशरूम। कम्प्लिटली वास्तू कंप्लायंट रो हाऊस आहे हा। जर आपण किचन कट्टा आपण ऑब्झर्व केला ना, तरी तो ईस्ट फेसिंग आहे। सीडी जरी आपण ऑब्झर्व केली तर वास्तूप्रमाणे जशी क्लॉकवाईज हवी असते तशीच आहे। चला वरती जाऊ आपण आणि बाकी 2 बेडरूम्स बघून घेऊ। फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर आपल्याला हा लॉन्ज एरिया भेटतो, ज्यासोबत आपल्याला एक टेरेस अटॅच आहे। लॉन्ज एरियाची साईज जर मी डायमेन्शन्समध्ये बोलू तर 11 × 9.7। त्यासोबत जो टेरेस आहे आपला तो 7.4 × 5.5चा आहे। ही आपली सेकंड बेडरूम किंवा हिला आपण मास्टर बेडरूम कन्सिडर करू शकता। ही अटॅच वॉशरूम सोबत आहे। बेडरूमची साईज आहे 15.1 × 12.8। त्यासोबत तुम्हाला वॉशरूम जे अटॅच भेटतं त्याची साईज आहे 8 × 5। चला आपण थर्ड बेडरूम बघून घेऊ। थर्ड बेडरूमला देखील एक बाल्कनी आणि टेरेस अटॅच आहे। ही असणार आपली थर्ड बेडरूम विथ अटॅच वॉशरूम। हे आपलं वॉशरूम आहे। ही अशी आपली बेडरूम, थर्ड बेडरूम बघून घ्या। कंप्लीट बेडरूम, खूप मोठे बेडरूम्स आहेत ह्या रो हाऊसचे। 11.6 × 13.7 ह्या बेडरूमची साईज आहे। त्यासोबत आपल्याला एक बाल्कनी भेटते 3.1 × 6.9 आणि तो छोटा जो टेरेस समोर दिसतोय आपल्याला तो 37 स्क्वेअर फीटचा टेरेस आहे। हा असा आपला 3.5 BHKचा रो हाऊस। ह्याच्यावरती टेरेस आहे। टेरेस देखील आपण बघून घेऊ। चला वरती या। हा आपला टेरेस 663 स्क्वेअर फीट, 663 स्क्वेअर फीट। या साईडला आपला हायवे आहे, ते आपण बघू शकता। टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेल, मुंबई पुणे हायवे। एकदम पॉश लोकेशन आहे, एकदम डेव्हलप्ड लोकेशन आहे। नियर बाय स्कूल्स, कॉलेजेस, मेट्रो स्टेशन आणि हायवे। हा पण आपला टेरेसच आहे। समोर बघू शकता आपली सोसायटी। आता इथून
या झाडामुळे किती दिसेल आपल्याला सांगता येत नाही, पण प्रत्यक्ष आपण इथं या, सोसायटीमध्ये या, रो हाऊस बघा आणि त्यानंतर आपला निर्णय घ्या. डिटेल्स कॅप्शनमध्ये सगळे मेन्शन्ड आहेत. 2.60 CR प्लस टॅक्सेस नेगोशिएबल आहे. डिटेल्स वाचा कॅप्शनमधले. इंटरेस्टेड असाल तर कॉल करा, साईट व्हिजिट बुक करा आणि येऊन आपलं घर हे बुक करून जावा.